नमस्कार, मी डॉक्टर शरद देशमुख, पोट, लिव्हर आणि एंडोस्कोपी स्पेशलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. आजचा आपला चर्चेचा विषय आहे वयाच्या 50 नंतर कोलोनोस्कोपी का करावी. तर आपल्या पचन संस्थेची रुटीन तपासणी करणं ही तेवढीच गरजेची आहे. जसं आपण बाकी हार्ट चेकअप किंवा इतर गोष्टींचं रुटीन चेकअप करतो. तर सर्वप्रथम आपण कोलोनोस्कोपी म्हणजे काय हे जाणून घेऊया. कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आतड्यांची सूक्ष्म दुर्बिणीद्वारे तपासणी, ज्यामध्ये छोट्या गाठी, अल्सर, पॉलिप, कोलायटिस किंवा कॅन्सर यासारख्या आजारांचं निदान आणि उपचार केल्या जातं. तर 50 नंतर कोलोनोस्कोपी का करावी. तर सायंटिफिक अभ्यासानुसार कोलॉन कॅन्सरचे प्रमाण हे वयाच्या 50 नंतर 55 ते 60% इतके आहे. हा आजार सुरुवातीच्या काळात काही लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे जर आपल्याला कोलॉन कॅन्सरचे निदान हे सुरुवातीच्या काळात करायचे असेल, म्हणजेच लक्षणं नसताना, तर आपल्याला कोलोनोस्कोपी करणं गरजेचे आहे. या व्यतिरिक्त ज्या रुग्णांना काही लक्षणं आहेत, जसं की शौचातून रक्त जाणे, वारंवार शौचास जावं लागणे, ब्लड मिश्रित शौचास होणे किंवा क्रोनिक कॉन्स्टिपेशन आणि अल्टर्ड बाउल हॅबिट्स, या व्यतिरिक्त तुमचं अचानक भूक मंदावणे, वजन कमी होणे किंवा पोटात गाठ लागणे, या व्यक्तींनी सुद्धा तात्काळ कोलोनोस्कोपी करून घेणे गरजेचे असते. तसेच ज्या रुग्णांच्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये कोलॉन कॅन्सरची हिस्ट्री आहे किंवा त्यांच्या घरामध्ये आई वडील, भाऊ बहीण यांना कोलॉन कॅन्सर असेल, तर अशा वेळेस आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लवकरात लवकर कोलोनोस्कोपी करावी.